Hello students, today we are going to learn a small grammatical topic, direct and indirect. बघा, आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट हा एक व्याकरणाचा भाग पाहणार आहोत. यालाच रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जातं. रिपोर्टेड स्पीच. आता बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजेच काय? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय? समजा आपण दोन व्यक्ती बोलत आहेत आणि त्या दोन व्यक्ती जे बोलत आहेत तेच बोलणं आपण जर तिसऱ्या व्यक्तीला जर जाऊन सांगणार असो तर ते काय होतं? अप्रत्यक्ष कथन. म्हणजे आपल्यामधलं दोघांच्या मधलं संभाषण जे आहे ते संभाषण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला आपण सांगत असतो. मग आपण तिसऱ्या व्यक्तीला जर हे संभाषण सांगत असतो ते जसंच्या तसं सांगतो का? नाही. तर त्याच्यामध्ये, त्याच्या प्रोनाउन मध्ये, त्याच्या काही शब्दामध्ये बदल करून आपण काय करतो की सांगत असतो की ती आज तसं म्हणत होती किंवा असं कोणती गोष्ट घडलेली असेल तर त्याच्यामध्ये बदल करून आपण काय करत असतो की ती सांगत असतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये काय केलं जातं की सेंटेन्स दिले जातात आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की बदल करा. म्हणजे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये करा असं सांगितलं जातं. त्यालाच रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जातं. म्हणजेच काय रिपोर्टेड स्पीच म्हणजे त्याच्यामध्ये रिपोर्टर असतो, मीच बोलणार असतो, रिपोर्टिंग स्पीच असतं. तर रिपोर्टिंग स्पीच असतं, रिपोर्टेड असतं, मीन्स रिपोर्टिंग केलेले सेंटेन्स असतो. त्याच्यामध्ये जे बदल करायचे ते आज आपण पाहणार आहोत. आता बघा की ह्याच्यामध्ये काय आहे, रिपोर्टेड स्पीच मध्ये ही एकूण आपल्याला काय केलं पाहिजे की काही भाग लक्षात ठेवला पाहिजे. काही भाग म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयडेंटिफिकेशन ऑफ टाइप्स ऑफ सेंटेन्स. पहिलं म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ टाइप्स ऑफ सेंटेन्स. म्हणजेच काय? तुम्ही टाइप्स ऑफ सेंटेन्स शिकलेला आहात. पहिल्यांदा आपल्याला तो सेंटेन्स कोणत्या टाइपचा आहे, कोणत्या टाइपचा सेंटेन्स आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ऍसेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे, इंट्रागेटिव्ह आहे की एक्सक्लेमेटरी आहे हे आपल्याला तिथं ओळखता आलं पाहिजे. आता दुसरं काय की चेंज इन रिपोर्टिंग वर्ब. आता त्या रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, त्या सेंटेन्स मधला रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे तो रिपोर्टिंग वर्ब व्यवस्थितरित्या आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर रिमूव्ह कंजक्शन. आता बघा हे सेंटेन्स आहे, हा काय आहे? सेंटेन्स आहे आणि ह्या सेंटेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे? सेड. हा काय आहे? रिपोर्टिंग वर्ब असायला म्हटलं जातं. आणि रिपोर्टेड स्पीच हा जो इन्व्हर्टेड फॉर्म मधला जो सेंटेन्स आहे त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. मग ह्या आणि ह्याच्यामधला हा जो सब्जेक्ट असतो हा रिपोर्टर असतो. म्हणजे जो सांगत असतो, त्यानं असं सांगितलं, तिनं असं सांगितलं असं आपण ज्या तिसऱ्या व्यक्तीला सांगणार असतो तो त्याच्यामधला हा रिपोर्टर असं ह्याला या सब्जेक्टला रिपोर्टर असं म्हटलं जातं. त्यामुळे असणाऱ्या त्याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हटलं जातं. आणि ह्या इन्व्हर्टेड कॉमा मधला जो सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सला काय म्हटलं जातं? रिपोर्टेड स्पीच. इन्व्हर्टेड कॉमा मधल्या सेंटेन्सला काय म्हटलं जातं? रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. आणि आपल्याला त्या रिपोर्टेड स्पीच मध्ये बदल करून डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये बदल करायचे. आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की आयडेंटिफिकेशन ऑफ टाइप्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे तो कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे ते बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे तो पाहायचा आहे. त्याच्यामध्ये कोणता काय चेंज करायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणार काय करायचं आहे की रिमूव्ह इन कॉमा. म्हणजेच काय? आपल्याला हे रिपोर्टिंग वर्ब नंतर आपण एक कॉमा दिलेला असतो. तो कॉमा काय करायचं? रिमूव्ह करायचा. रिमूव्ह म्हणजेच काय की काढून टाकायचं आणि तिथं कंजक्शन घ्यायचं. तिथं कंजक्शन घ्यायचं आणि प्रत्येक टाइप्स ऑफ सेंटेन्स नुसार कंजक्शन मध्ये काय होतं? बदल होतो. म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे त्या वाक्यानुसार आपल्याला काय करायचं तिथं वेगवेगळे कंजक्शन येतात. समजा ऍसेटिव्ह सेंटेन्स असेल तर तिथं आपण वाक्य जोडण्यासाठी जो घेतो त्या शब्दाला कंजक्शन असं म्हटलं जातं. दोन वाक्य जोडण्यासाठी. आणि ते कंजक्शन घेण्यासाठी तिथं त्या जर ऍसेटिव्ह सेंटेन्स असेल तर तिथं काय येतं? दॅट हे कंजक्शन येतं. आता बघा की त्याच्यानंतर चेंज इन प्रोनाउन. चेंज इन प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजेच काय की हा जो सब्जेक्ट आहे
ही हा प्रोनाउन आहे आणि त्याच्यानंतर इथं जो सब्जेक्ट आलेला आहे त्याच्यावर इथं जो प्रोनाउन आहे त्या प्रोनाउन मध्ये काय करायचं आपल्याला बदल करायचा. बघा की डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करत असताना आपण काय काय बदल करणार आहोत, कशा प्रकारे करणार आहोत आपण ते पाहत आहोत. काय करायचं आहे, चेंज इन प्रोनाउन. आता मग आपण काय करायचं आहे की सर्वनामामध्ये बदल करायचा. तो कसा करायचा हे उदाहरण घेऊन आपण पाहायचं आहे. त्याच्यानंतर चेंज इन टेन्स. चेंज इन टेन्स. बघा स्टुडंट्स की आपल्याला तो कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे हे ओळखायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या प्रोनाउन मध्ये चेंज करायचा आहे आणि काय करायचं आहे, चेंज इन टेन्स. म्हणजे तो सेंटेन्स जो इन्व्हर्टेड कॉमा मधला जो सेंटेन्स आहे हा कोणत्या काळामध्ये आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा की जो इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे तो कोणत्या काळामध्ये आहे तो ओळखता आला पाहिजे आणि त्यानुसार त्याच्या रूल्स नुसार त्या टेन्स मध्ये बदल करायचा आहे. किंवा की डायरेक्ट मधून आपण ज्यावेळेला इनडायरेक्ट मध्ये करतो त्यावेळेला. आणि चेंज ऑफ अ स्पेशल वर्ड्स. चेंज ऑफ अ स्पेशल वर्ड्स. आता स्पेशल वर्ड्स म्हणजे काय, आता बघा आता टुडे हा शब्द आहे. टुडे त्याला काय करायचं आहे, आता समजा एखाद्या वाक्यामध्ये टुडे हा शब्द आलेला आहे पण आपण ज्यावेळेला डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करतो त्यावेळेला काय करायचं आहे, त्याला दॅट डे असं आपण म्हणतो. आता समजा एखाद्या सेंटेन्स मध्ये एस्टरडे हा शब्द आलेला आहे. एखाद्या सेंटेन्स मध्ये इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स मध्ये समजा तर एस्टरडे हा शब्द आलेला आहे. त्या सेंटेन्स मध्ये एस्टरडे डायरेक्ट मधून ज्यावेळेला आपण इनडायरेक्ट मध्ये करतो त्यावेळेला तो एस्टरडे हा शब्द न लिहिता तिथे काय येणार सांगा बरं, द प्रिव्हियस डे असा शब्द येणार. एस्टरडेच्या ऐवजी तिथे काय येणार, द प्रिव्हियस डे असा शब्द येणार. म्हणजे अशी काही शब्द आहेत, अशी जी काही शब्द आहेत ते तुम्हाला मी नंतर चार्ट देणार आहे. तो चार्ट मध्ये जी शब्द आपण बदल करायचे म्हणजे स्पेशल वर्ड्स असं म्हटलंय त्याला. म्हणजे काही असे वर्ड्स आहेत की ते डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करत असताना काय होतं की त्या शब्दामध्ये बदल होत जातो. बघा आपण की काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि त्या एक्झाम्पल्स पाहण्याआधी आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे की रिपोर्टेड स्पीच मध्ये बदल करत असताना मीन्स डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करत असताना आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ टाइप्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचा आपण प्रकार ओळखला. त्याच्यानंतर आता वाक्याचा प्रकार ओळखला कोणकोणते आहेत, ऍसर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. त्यातला कोणता प्रकार आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, चेंज इन रिपोर्टिंग वर्ब. त्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा आहे. नियमानुसार काय करायचं, रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा आहे. त्याच्यानंतर चेंज इन प्रोनाउन, सर्वनामामध्ये बदल करायचा आहे. चेंज इन टेन्स आणि तसंच काळामध्ये बदल करायचा आहे. आता काळामध्ये काय बदल करायचे आहे तर ते सगळे रूल्स काय करायचे आपल्याला, ते फॉलो करायचे आहेत. ते सगळे रूल्स आपल्याला काय करायचे, नोट डाऊन करून घ्यायचे. आता बघा जर हा सेंटेन्स सिंपल पास्ट असेल, जर सेंटेन्स सिंपल पास्ट असेल, बघा सिंपल पास्ट असेल तर डायरेक्ट मध्ये जर तो सिंपल पास्ट असेल तर तो काय होतो की पास्ट परफेक्ट मध्ये बदलतो. सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट होतो. तर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होतो. की जर असे काळामधून सिंपल प्रेझेंट बिकम टू सिंपल पास्ट, सिंपल पास्ट बिकम्स टू पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकम्स टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय की प्रेझेंट मध्ये जो सेंटेन्स आहे तो काय होणार आहे, पास्ट मध्ये होणार आहे. बघा प्रेझेंट मध्ये असलेला डायरेक्टचा सेंटेन्स हा इनडायरेक्ट मध्ये करत असताना कशामध्ये होणार आहे, पास्ट मध्ये त्याचे बदल होणार आहेत. तसेच त्याच्यामध्ये असणारे स्पेशल वर्ड्स मध्ये बदल होणार आहेत. तसेच त्यामध्ये असणारे प्रोनाउन जे आहे त्या प्रोनाउन मध्येही बदल होणार. आता कशा प्रकारे बदल होतात ते आता आपण इथं शिकायचं. आज आपण काय करणार आहोत की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की पहिला जो प्रकार आहे ऍसर्टिव्ह सेंटेन्स मीन्स जो साधा विधानार्थी वाक्य आहे त्याचा आपण काय करायचं आहे, रिपोर्टेड स्पीच मीन्स डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये कशा पद्धतीने आपण बदल करतो त्याच्यामध्ये काय येतं हे आज आपण इथं पाहणार आहोत.
पहिला प्रकार जो आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स मधला तो ऍसर्टिव्ह सेंटेन्स, आणि त्या ऍसर्टिव्ह सेंटेन्सचं आपण काय करणार आहोत, डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करणार आहोत. आता बघा पहिला सेंटेन्स आहे ही सेड आय एम रायटिंग अ लेटर. ही सेड आय एम रायटिंग अ लेटर. तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की हा काय आहे, ही हा रिपोर्टर आहे, त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेड आहे, आणि हा इन्व्हर्टेड कॉमा मधला जो सेंटेन्स आहे त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये बदल करत असताना काय करायचं आपल्याला, की डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. प्रश्न आपल्याला आलेला आहे, मग काय करायचं, पहिल्यांदा हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आहे तसे इथं लिहायचं. हा जो प्रोनाउन आहे सब्जेक्ट आहे इथं आहे तसं लिहायचं. आता इथं रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेड आहे. बघा रिपोर्टिंग वर्ब सेड आहे. जर सेड असेल तर रिपोर्टिंग वर्ब इनडायरेक्ट मध्ये सेडच लिहायचं. जर सेड असेल तर सेडच लिहायचं. त्याच्यानंतर जर सेड टू असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय लिहायचंय, टोल्ड लिहायचं. बघा स्टुडंट्स लक्षात घ्या, जर सेड असेल तर आपण सेडच ठेवायचं, सेज असेल तर सेज घ्यायचं. त्याच्यानंतर जर सेड टू असेल तर काय करायचंय आपल्याला, रिपोर्टिंग वर्ब इथं कोणता घ्यायचा आहे, टोल्ड घ्यायचा आहे. म्हणजेच काय, जर त्या सेंटेन्स मध्ये लिसनर असेल तर, बघा जर त्या सेंटेन्स मध्ये लिसनर असेल तर आपल्याला टोल्ड घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. लिसनर म्हणजे कोण, जी ऐकणारी व्यक्ती. आता बघा ही सेड, आता इथं लिसनर आहे का, ओनली सेड असं सांगितलेलं आहे, फक्त तो म्हणत आहे असं सांगितलेलं आहे. तो कुणाला तरी सांगत आहे पुढे त्या व्यक्तीचं नाव वगैरे किंवा काहीही नाही, म्हणजे याच्यामध्ये लिसनर आहे का, नाही. म्हणजेच काय, लिसनर असेल तर काय करायचं आपल्याला, तिथं टोल्ड घ्यायचं, आणि जर लिसनर नसेल तर सेड आहे तसं ठेवायचं. मग ह्या सेंटेन्स मध्ये लिसनर आहे का, नाही. ह्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये लिसनर आहे का, नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, इथं सेड आहे तसं काय करायचंय, ठेवायचं. मग त्याच्यानंतर पुढचा बदल काय सांगितलेला आहे तुम्हाला, की रिमूव्ह टू द कॉमा, म्हणजे जो ह्या रिपोर्टिंग वर्ब नंतर हा कॉमा दिलेला आहे हा रिमूव्ह करायचा, मीन्स काढून टाकायचा, आणि त्याऐवजी त्या दोन सेंटेन्सना जोडण्यासाठी कंजक्शन वापरायचं आहे. आणि ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये बघा विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की ऍसर्टिव्ह सेंटेन्स आपण पाहत आहोत की डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करत असताना टाइप्स ऑफ सेंटेन्स ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला प्रत्येक वेळा त्याचं कंजक्शन काय होतं की बदल होत असतो. आणि आता आपण काय करत आहोत की ऍसर्टिव्ह सेंटेन्स बघत आहोत, आणि ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब काय घेतलं जातं, सेड, से और टोल्ड, हे तीन घेतलं जातं. लिसनर असेल तर टोल्ड घ्यायचं आहे, नसेल तर सेड आहे तसं ठेवायचं. त्याच्यानंतर कॉमा रिमूव्ह करायचा आहे, आणि तिथे काय घ्यायचं आहे की ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ओनली दॅट, काय घ्यायचं आहे, दॅट हे कंजक्शन आपण वापरायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आहे त्याच्या प्रोनाउन मध्ये बदल करायचा आहे आणि टेन्स मध्ये बदल करायचा आहे. बघा ना इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय सेंटेन्स आहे, आय एम रायटिंग अ लेटर. आता मला सांगा हे कोणत्या काळामधला आहे आपल्याला पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिलेले 12 स्ट्रक्चर्स सगळे व्यवस्थितरित्या लक्षात असले पाहिजे. आता बघा कोणत्या काळामध्ये आहे हे, काय आहे, एस प्लस एम इज आर प्लस बी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कोणता आहे हा, कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा आय एम रायटिंग अ लेटर कोणत्या काळामधला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकम्स टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय, जर सेंटेन्स हा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये असेल तर तो बदल होत असताना कशामध्ये होतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याचा बदल होतो. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन प्रोनाउन असं म्हटलेलं आहे. मग आता प्रोनाउन मध्ये चेंज करायचं, दॅट नंतर प्रोनाउन कोणता आहे, आय. कोण सांगत आहे हे सगळं, रिपोर्टर कोण आहे, ही. ही सेड आय एम रायटिंग अ लेटर, ही सेड आय एम रायटिंग अ लेटर. मग ह्या प्रोनाउन मध्ये काय चेंज होणार, हा आय म्हणजे कोण आहे, हा ही आहे. आय म्हणजे कोण आहे, हा ही आहे, म्हणून इथे काय येणार, ही. ही सेड दॅट
वॉज. ही वॉज पुढील भाग आहे तसा राईट. ही वॉज रायटिंग अ लेटर. बघा ही सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर म्हणजे कोणीतरी एक तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहे की तो काय करत आहे की पत्र लिहित आहे. मीन्स लिहित आहे असं तो सांगत होता. मग तिसऱ्या व्यक्तीला काय सांगत आहे तो पत्र लिहित होता असं आपण इथे काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. बघा दुसरा बघा सेंटेन्स. राज सेड आय हॅव हेल्प्ड पुअर पीपल. आय हॅव हेल्प्ड पुअर पीपल. आता इथे काय आहे आपल्याला काय रिपोर्टर कोण आहे की हा राज आहे. सेड काय आहे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि इन्व्हर्टेड कॉमा मधलं जे सेंटेन्स आहे आय हॅव हेल्प्ड पुअर पीपल असं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की राज आहे तसे इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं लिस्नर नाही आहे ओन्ली राज आहे म्हणून काय करायचं आपल्याला कोणतं रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे सेड. त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी कंजक्शन म्हणून हे ऍझर्टिव्ह सेंटेन्सच आहे. ऍझर्टिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्य जोडण्यासाठी आपण काय घेतो दॅट हे कंजक्शन आपण यूज करतो. आता त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कोणत्या काळामध्ये सेंटेन्स आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कोणत्या काळामध्ये आहे आय हॅव हेल्प्ड पुअर पीपल. आय हॅव हेल्प्ड पुअर पीपल. आता बघा आय म्हणजे कोण आहे तर हा राज आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आय हा कोण आहे हा राज आहे म्हणून इथे काय घेतलं ही प्रोनाउन घ्यायचा आहे. आता इथे काय आहे नाउन आहे त्याचे तो प्रोनाउन घेतला आपण. कोण आहे राज आहे. राज काय आहे इथं ही. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. बघा सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे म्हणून इथं हॅवचं काय झालं हॅड. हॅवचं काय झालं हॅड झालं. त्याच्यानंतर हेल्प पुअर पीपल. बघा थर्ड सेंटेन्स. सीता सेड टू राम. सीता सेड टू राम आय विल कॉल यू. बघा कोण सांगत आहे ना सीता सेड टू राम. आता ह्याच्यामध्ये काय आहे लिस्नर आहे रिपोर्टर आहे. कोण आहे रिपोर्टर सीता. सेड टू म्हटलेला आहे म्हणजे लिस्नर आहे. कोण आहे याच्यामध्ये लिस्नर. लिस्नर कोण आहे हा राम हा लिस्नर आहे याच्यामध्ये. तर सीता सेड टू राम टोल्ड राम. बघा लिस्नर असल्यामुळे आपण काय केलेलं आहे तिथं टोल्ड घेतलेलं आहे. सीता टोल्ड राम. त्याच्यानंतर हा कॉमा रिमूव्ह करायचा आहे आणि कॉमा रिमूव्ह केल्यानंतर इथं काय येणार आहे दॅट हे कंजक्शन येणार आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा मधला जो सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आय विल कॉल यू. आय विल कॉल यू. आता सीता सेड टू राम. कोण कुणाला सांगितलं सीताने रामला सांगितलं. सीता सेड टू राम. सीताने रामला सांगितलं काय सांगितलं आय विल कॉल यू. म्हणजे आय म्हणजे इथं कोण झालं राम काय सीता कोण झालं सीता आणि यू म्हणजे इथं कोण झालं राम. बघा सीताने रामला सांगितलं काय सांगितलं आय विल कॉल यू. मग हे आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगणार आहोत. मग काय सांगणार सीता टोल्ड राम. सीताने रामाला सांगितलं काय सांगितलं आय विल कॉल यू. मग इथं आय म्हणजे सीता आहे म्हणजे इथं काय घेतलं आपण शी मीन्स ती सांगितली रामला असं आपण सांगणार आहोत तिसऱ्या व्यक्तीला शी. आता विलचं काय झालं भूतकाळी रूप वुड. त्याच्यानंतर कॉल. आता बघा इथे यू आहे. यू आहे कसं लिहिलं तर सेंटेन्स म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला सांगतात ते बरोबर होतं काय बघा. सीता टोल्ड राम दॅट शी वुड कॉल यू. होतं का नाही. यू काय आहे हा ही सेकंड पर्सन प्रोनाउन असेल. जर सेकंड पर्सन प्रोनाउन असेल आणि सेकंड पर्सन प्रोनाउन यू. यू म्हणजे कोण आहे राम. राम म्हणजे कोण आहे हा ही. बघा लक्षात घ्या सेकंड पर्सन प्रोनाउन आता कोण आहे हा यू आहे. यू म्हणजे कोण आहे तर राम आहे.
तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहोत. काय सांगत आहोत? शी वुड कॉल हिम. शी वुड कॉल हिम. या यू मध्ये आपण बदल केला, त्याच्यानंतर आय मध्ये बदल केला, या विल मध्ये हा पास्ट घेतला, पुढे वरद सेड टू मी. वरद सेड टू मी, आय वेटेड फॉर यू टिल 9 AM. बघा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? वरद सेड टू मी. वरदने मला सांगितले. काय सांगितले? आय वेटेड, मी वाट पाहत, फॉर यू टिल 9 AM. तुझ्यासाठी मी वाट पाहणार आहे किती वाजूपर्यंत? की 9 AM पर्यंत. आता बघा इथे लिस्नर आहे. लिस्नर कोण आहे? मी आहे. मी म्हणजे मी इथे लिस्नर आहे. मग इथे काय होणार? बघा रिपोर्ट आहे तसं लिहायचंय. वरद सेड टू आहे, लिस्नर आहे, म्हणून इथे काय आलं? रिपोर्टिंग वर्ब हा टोल्ड आला. त्याच्यानंतर मी. बघा मी सांगत आहे तिसऱ्या व्यक्तीला की मला त्यानं तसं केलं, सांगितलं. वरद सेड टू मी, आय वेटेड फॉर यू. आय म्हणजे इथे कोण आहे? मी आहे की वरद आहे? कोण आहे? की वरद आहे. म्हणून इथे आपण काय घेतलं की दॅट हे कंजंक्शन घेतलं, त्याच्यानंतर ही. आता सेंटेन्स कोणत्या काळामधला आहे? बघा वेटेड वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे की सेकंड फॉर्म आहे? कोणता आहे? की सेकंड फॉर्म आहे. म्हणून कोणता आहे तो? की सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट बिकम्स टू पास्ट परफेक्ट टेन्स. बघा डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये जात असताना सिंपल पास्ट बिकम्स टू पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणून पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा वरद टोल्ड मी दॅट. वरद टोल्ड मी दॅट ही. आता ही झाल्यानंतर याचा सब्जेक्ट आला ही आपल्याला. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे? पास्ट परफेक्ट स्ट्रक्चर मध्ये काय? हॅड. त्याच्यानंतर V3, वेटेडचं V3 काय आहे? वेटेड. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फॉर यू टिल 9 AM. आता बघा काय सांगितलेलं आहे ते बघा. वरद टोल्ड मी दॅट. वरद टोल्ड मी दॅट ही हॅड वेटेड. ही हॅड वेटेड. कुणाची वाट पाहत आहे तो बघा? आय वेटेड फॉर यू. आय वेटेड फॉर यू. यू म्हणजे कोण आहे त्याला? कोण आहे? मी आहे. बघा वरद सेड टू मी, त्याने मला सांगितलेलं आहे आय वेटेड फॉर यू. यू म्हणजे कोण इथं? मी आहे. म्हणजे आता मीच हे तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहे. बघा ही हे जे सेंटेन्स आहे, हे जे सांगितलेलं आहे मी तिसऱ्या व्यक्तीला मीच सांगत आहे. मग इथं काय ना? वरद टोल्ड मी. वरदने मला असं म्हटलं. काय म्हटलं? दॅट ही हॅड वेटेड फॉर मी टिल 9 AM. Varad told me that he had waited for me till 9 AM. बघा पुढचं सेंटेन्स आहे. वासू सेड टू किशोर, आय वॉन्ट अ रिस्ट वॉच. वासू सेड टू किशोर. तर वासू किशोरला काय म्हटला? की आय वॉन्ट अ रिस्ट वॉच. मला घड्याळ हवा आहे. बघा की त्याच्यामध्ये रिपोर्टर कोण आहे? वासू आहे. त्याच्यानंतर लिस्नर आहे. कोण आहे लिस्नर याच्यामध्ये? हा किशोर काय आहे याच्यामधला? लिस्नर आहे. म्हणून इथं काय ना? टोल्ड येणार. त्याच्यानंतर किशोर. आता ऍसेटिव्ह सेंटेन्स आहे म्हटल्यानंतर कंजक्शन म्हणून आपण काय घेतलेलं आहे इथं? दॅट घेतलेला आहे. आय म्हणजे कोण आहे बघा? वासू सेड टू किशोर. आय म्हणजे कोण आहे? वासू आहे इथं. म्हणून इथं काय ना? ही. आता सेंटेन्स कोणत्या काळामधला आहे? की प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आय वॉन्ट अ रिस्ट वॉच सिंपल प्रेझेंट आहे. आणि डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये होत असताना सिंपल प्रेझेंट बिकम्स टू सिंपल पास्ट. म्हणून आता सिंपल पास्ट म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस V2
वॉच. बघा स्टुडंट्स, आपण काय केलेलं आहे, हा बेसिक पाहिलेला आहे, सुरुवात केलेली आहे की कशा पद्धतीने डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये बदल करत असताना कोणकोणते छोटे मोठे बदल होतात. त्यानुसार आज आपण हे काय केलेले आहे, काही एक्झाम्पल्स आज आपण काय केलेले आहे पाहिलेले आहोत.